पीएमपीचे नवनियुक्त अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू ठेवलाय। पीएमपीचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कामावर वेळेत न आलेल्या 117 कर्मचाऱ्यांचं एक दिवसाचं वेतन न देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता। तर आता कामाच्या वेळी झोपा काढणाऱ्या 9 कर्मचाऱ्यांना त्यांनी निलंबित केले। पीएमपीच्या बस देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रात्रपाळीवर नियुक्त असलेले 9 कर्मचारी झोपा काढताना आढळून आलेत। ही डुलकी त्यांना चांगलीच महागात पडलीये। 9 जणांना पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून निलंबित करण्यात आलंय। मुंडे यांनी सर्व 13 आगारांमध्ये रात्रीच्या वेळी तपासणी करून कामाच्या वेळेत झोपा काढणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या। त्यासाठी 4 कर्मचाऱ्यांचं पथकही नेमण्यात आलं होतं। या पथकाने शनिवारी रात्री तपासणी केल्यानंतर पुणे स्टेशन कोथरूड आगारामध्ये 9 कर्मचारी झोपलेले आढळले। त्यामध्ये वर्कशॉपमधील 7 कर्मचारी आणि 2 बस चालकांचा समावेश आहे। त्यापैकी 4 कोथरूड तर 5 जण पुणे स्टेशन आगारामधील आहेत। कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले। मुंडे यांनी पीएमपीचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वेळेत हजर न राहणाऱ्या 117 कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा वेतन कापण्यात आले। आता कामाच्या वेळेत झोपणाऱ्या 9 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आले। अशा निर्णयामुळे पीएमपीला खऱ्या अर्थाने दिशा आणि मार्ग मिळताना दिसतोय। या धडाकेबाज निर्णयामुळे मुंडे यांच्या कार्याचं पुणेकरांमध्ये जोरदार चर्चा होताना दिसते। व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष एरवडेकर सह ज्ञानेश्वर राजुरे, शार्प न्यूज पुणे।